महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची। चंद्रकांत कळंबे। पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून सर्वांचे सहकार्य लाभल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यास वेळ लागत नाही। रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून महाड विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या समन्वयातून तालुक्याचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे विषय समितीचे नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत कळंबे यांनी पंचायत समिती पोलादपूर आयोजित बॅरिस्टर नाथपै सभागृहात सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले। पोलादपूर पंचायत समिती शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत कळंबे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पोलादपूर पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे, सदस्य अनिल दळवी, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, गट शिक्षण अधिकारी सुभाष साळुंके, बांधकाम विभागाचे जे.ई. कांबळे, कृषी विभागाचे कृषी अधिकारी मंगेश साळी, आरोग्य पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यासह सर्व विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सदर प्रसंगी पोलादपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी दीप्ती घाट व सर्व विभाग प्रमुख यांच्यातर्फे तसेच पळचिल विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय जयतपाळ, धनराज गोपाळ, रायगड जिल्हा परिषद शाळा दिविलचे द्वारकानाथ गुरव यांच्या वतीने नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत कळंबे यांचा सन्मान करण्यात आला आहे। यावेळी गटविकास अधिकारी दीप्ती घाट यांनी मनोगत व्यक्त करताना लोकप्रतिनिधी म्हणून सन्माननीय कळंबे साहेब यांचे पंचायत समितीला नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे। यापुढे असेच सहकार्य आणि मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, सहतृप्ती भोईर, पोलादपूर। मी स्वतः वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून येणं सोपा विषय नाही, राजकीय भाग आहे। परंतु लोकांची जी आपण सेवा केलेली असते, लोकांमध्ये काम केलेलं असतं, कामाची पोचपावती आपल्याला मिळते आणि आमचा गेले अनेक वर्ष 30-35 वर्ष प्रशासनामध्ये असणारा अनुभव, हा अनुभवाचा फायदा या तालुक्याला होईल। कारण आपला तालुका शेवटचा, काल मी माझा पदभार स्वीकारतानाच मला लगेच सोडलं नाही, सगळे सभापती निघून गेले। मी स्वतः जिल्हा परिषदेच्या सगळ्या दालनामध्ये फिरलो। अध्यक्ष नवीन आहे, अध्यक्षांना मी अजून काही थोडा अनुभव नाही, त्यांनी मला विनंती केली की तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन अत्यंत गरजेचं आहे। मार्च आहे, मार्च एंडला कशा पद्धतीनं जायचं, कारण नवीन पदाधिकारी आला तो एका वेगळ्या स्टाईलमध्ये असतो, तो थोडा कडक असतो, वेगळ्या गोष्टी करतो। काल त्यांना मी समजून सांगितलं की आपण आमचं सहकार्य सगळ्यांचं हवं असेल, कारण आता रायगड जिल्हा परिषदेमध्ये विरोधक पण राहिला नाही।